जय हिंद मित्रांनो, तुमचं आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जसं की तुमच्या कमेंट्स खूप येत होत्या की पर्यावरण अध्ययन म्हणजेच इन्व्हायरमेंटल स्टडीज याच्यावर सर व्हिडिओ बनवा, असं खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या. त्याच्यामुळे आपण आज हा पहिला व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहोत. ठीक आहे, तर मी इथं प्रश्न हिंदीमध्ये पण वाचणार आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन करून देणार आहे. तर आपण 15 प्रश्न इथं अभ्यासणार आहोत जे पर्यावरण अध्ययनाचे आहेत. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पर्यावरण अध्ययनाची आपण जी पॅडॉगॉजी आहे त्याचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, तर वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरू करूया. तर बघा काय बघा, पहिला प्रश्न, एक सेकंड. ठीक है, निम्नलिखित में से कौन सा एक भारत का संघ शासित प्रदेश नाही आहे. म्हणजे इथे विचारले आपल्याला की खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता भारताचा केंद्रशासित प्रदेश नाही आहे. तर बघूया काय काय पर्याय आहेत. तर बघा लद्दाख, तर लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर हा पण आहे. चंदीगड हा पण आहे. ठीक आहे, मणिपूर हा केंद्रशासित प्रदेश नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन से कच्चे तेल पेट्रोलियम के उत्पादक आहे. म्हणजे इथं विचारले आपल्याला खाली दिलेल्यापैकी कोणते हे कच्च्या तेलाचे उत्पादक आहेत. ठीक आहे, म्हणजे तिथं कच्चा तेल हा निघत असतो. ठीक आहे, तर बॉम्बे हाय तथा पश्चिम बंगाल इथं निघत नाही. असम और ओडिशा इथं पण निघत नाही. गुजरात और तामिळनाडू हो इथं निघतो. बिहार आणि बॉम्बे हाय इथं निघत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. बघा मी इथं पण तुम्हाला पर्याय टिक करून देतो, जेणेकरून ही PDF जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही तिथून ती डाउनलोड करून त्याचं रिव्हिजन करू शकता. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 63, हमारे देश का संविधान निम्नलिखित में से किसके नेतृत्व में बनाया गया है. म्हणजे इथे विचारले आपल्याला की आपल्या देशाचं जो संविधान आहे तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली बनवलं गेलं आहे. ठीक आहे, तर मोहनदास करमचंद गांधी नाही, चुकीचं ऑप्शन. सरदार वल्लभभाई पटेल नाही, चुकीचं ऑप्शन. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन चुकीचं ऑप्शन. तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपलं संविधान हे बनवलं गेलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक है, प्रश्न क्रमांक 64, पौधों के लिए किए जाने वाले नीचे दिए गए कार्यों पर विचार कीजिए. ए पौधों को सहारा देना. बी ह्यूमस प्रदान करना. सी भोजन संचित तथा भंडारण करना. डी भानी और खनिजों की अवशोषित करना. इनमें से जड़ों के कार्य है. म्हणजे इथं काय विचारलंय बघा की आपले जे झाडं असतात छोटी, तर त्यांना खाली दिलेल्या जे ऑप्शन आहेत त्यांचा विचार करा असं तिथं आपल्याला सांगितलेलं. तर आपल्याला काय ऑप्शन दिलेले आहे की झाडांना आपण सहारा म्हणजेच त्यांना सहारा म्हणजे आपण त्यांना आधार द्या. ह्युमस प्रदान करणं म्हणजे ह्युमस द्या त्यांना. भोजन संचित भंडारण करणं म्हणजे त्यांचं भोजन भंडार करणं त्यांचं. आणि पाणी और खजिनों को अवशोषित करणं म्हणजे पाणी आणि खजिन हे शोषित करणं. तर यांच्यापैकी जी जड असतात, जड म्हणजे मुळं, तर मुळांची काय कोणती कार्य आहेत या चारही कार्यांपैकी. तर बघा केवळ ए और बी, तर ए आणि बी हे आहेत का, तर नाही, हे दोन्ही नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए नाही आहे. ठीक आहे, केवळ सी और डी, तर केवळ सी और डी आहे का, म्हणजे सी आणि डी म्हणजे भोजन संचित आणि भंडारण करणं आणि पाणी आणि खजिना यांचं शोषण करणं. तर हा पर्याय बरोबर आहे का, केवळ सी और डी, तर तुम्ही म्हणाल नाही. ठीक आहे, तर हा पर्याय पण चुकीचा आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 काय म्हणतो, बी सी और डी. ठीक आहे, बी सी और डी. तर मग हा पर्याय बरोबर आहे का, ह्युमस प्रदान करणं, भोजन संचित भंडारण करणं, पाणी और खजिनों को अवशोषित करणं, नाही, तर हा पण चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. ए सी और डी म्हणजेच त्यांना आधार देणे. ठीक आहे, त्याच्यानंतर भोजनाचं जे पण त्याचं भोजन असेल त्याचं संचारण किंवा भंडारण करणे म्हणजे ते संग्रहित करणे आणि पाणी आणि खजिन्यांचं शोषण करणे, हे 3 ए सी डी. फक्त ह्युमस करणं हे त्याचं कार्य नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 65, पोचमपल्ली भारत के दक्षिणी राज्य का एक कस्बा है जो सुंदरता से डिजाइन की गई चमकदार रंगों की पोचमपल्ली साड़ियों और विशेष प्रकार की बुनाई, जिसे ही पोचमपल्ली ही कहते हैं, के लिए प्रसिद्ध है. यह कस्बा अब
किस राज्य का भाग है? बघा पोचमपल्ली भारताच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या एक राज्याचा एक छोटंसं गाव आहे. ठीक आहे, तिथं साडी डिझाईन करतात, जिथं जी चमकदार असते त्या साडीला पण पोचमपल्ली म्हणतात. ठीक आहे, आणि ती विशेषतः बनवली जाते. तर ही त्या साडीला पण पोचमपल्लीच असं नाव आहे. जसं आपल्या पैठणी साडी असते तशी त्या साडीचं नाव पण पोचमपल्ली आहे. तर तो जो छोटंसं गाव आहे, तो जो खेळा आहे, तर तो कोणत्या राज्याचा भाग आहे आपल्याला इथं विचारलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 65चं आपलं उत्तर बघा, तो तेलंगणा हा या राज्याचा भाग आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 घेऊया. निम्नलिखित में से खाद्य पदार्थों को उस समूह को चुनिए जिसमें प्रत्येक सदस्य में लौह तथा तत्व प्रचुर मात्रा में उपलब्ध आहे. बघा इथं आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे की त्या सर्व पदार्थांमध्ये, त्या सर्व खाद्यपदार्थांमध्ये लोह जे आहे ते लोहयुक्त पदार्थ आहेत, लोहयुक्त फळं आहेत. ठीक आहे, तर बघा गुळ, आवळा और टमाटर, म्हणजेच गुळ म्हणजे आपला जो गुळ असतो तो आवळा आणि टमाटर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 असू शकतो का? तर नाही. आवळा, पालक, गुळ हे असू शकतं का? पर्याय क्रमांक 2 हो, आवळा, पालक आणि गुळ हे असू शकतं. ठीक आहे, आवळा, बंदगोबी, टमाटर नाही. बंदगोबी, आवळा, पालक नाही. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 67. निम्नलिखित में से पक्षियों का वह समूह चुनिए जिसका प्रत्येक सदस्य हमारी तुलना में 4 गुनी अधिक दूरी की वस्तु को स्पष्ट देख सकने में योग्य है. इथं आपल्याला विचारलंय बघा की अशा पक्ष्यांचा ग्रुप इथं आपल्याला ओळखायचा आहे की मानवाच्या तुलनेत तो 4 पट जास्त दूरचं स्पष्ट बघू शकतो. ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 67चं काय उत्तर येईल? तर बघा या तिघांपैकी कोणतंच नाहीये. ठीक आहे, यापैकी बाज हा पक्षी बघू शकतो पण कबूतर बघू शकत नाही. तोता म्हणजे पोपट पण बघू शकत नाही, त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकतो. याच्यामध्ये बघा कावळा बघू शकत नाही. कवा म्हणजे कावळा. बुलबुल म्हणजे मला वाटतं कोकिळ असते, ही पण बघू शकत नाही. चिल हा बघू शकतो पण हे तिन्ही नाही, त्याच्यामुळे हे पण पर्याय चुकीचं आहे. याच्यामध्ये बघा बाज पण बघू शकतो, चिल पण बघू शकतो आणि गिद्ध पण बघू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 68. नीचे दिए गए किस एक राज्य के ग्रामीण लोग अपने ढालू छत वाले लकड़ी के मकान का मजबूत बांस के खंभों पर धरती से 3 से 3.5 मीटर की ऊंचाई पर बनाते हैं. इथे विचारलं बघा आपल्याला की कोणत्या राज्याचे लोक म्हणजे ग्रामीण भागातले लोक आपले जे घर असतात ते आपल्या जमिनीच्या वर बांबूची जी त्यांची जी छत जी असते ते ढालू लकडीनं बनवतात आणि बांसचे खांबे यूज करून 3 ते 3.5 मीटर उंचीवर ते आपली छत बनवतात. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 68 उत्तर बघा, राजस्थानमध्ये नाही, लद्दाखमध्ये नाही, ओडिशामध्ये पण नाही. तर पर्याय क्रमांक 3 आसाम या राज्यामध्ये आपल्याला अशी जी काही ग्रामीण लोक असं बनवतात. ठीक आहे, ही जनजाती तिथे आपल्याला आढळते. प्रश्न क्रमांक 69 बघूया. भारत के मानचित्र में दिल्ली की स्थिति के साक्षेप गांधीनगर गुजरात की राजधानी और पटना बिहार की राजनीति की दिशाएं क्रमशः आहे. म्हणजे इथं आपल्याला विचारले की या भारताच्या नकाशामध्ये दिल्लीपासून गांधीनगर म्हणजे गुजरातची जी गांधीनगर जो राजधानी आहे गांधीनगर, तो शहर आणि पटना जी बिहारची राजधानी आहे ती कोणत्या दिशेला आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 69 आपलं उत्तर असेल की पर्याय क्रमांक 2 दक्षिण पश्चिम और दक्षिण पूर्व. म्हणजे जो गांधीनगर आहे, ठीक आहे, तो दक्षिण पश्चिम या दिशेला आहे आणि जो पटना शहर आहे तो दक्षिण पूर्व या दिशेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70. निम्नलिखित में से किसने मटर के पौधों के साथ प्रयोग किए और यह पाया कि मटर के पौधों में कुछ ऐसे लक्षण होते हैं जो जोड़ियों में पाए जाते हैं, जैसे चिकने या खुरदुरे, लंबे या बौने, पीले या हरे आदि. तर बघा इथे विचारलेलं आपला मटर म्हणजे आपला जो वाटाणा असतो ना, ते वाटाण्याचे जे झाडे असतात, ठीक आहे, झुडपं असतात, तर त्याच्यावर कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून हे लक्षण त्याची ओळखले की ते खुरदुरे आणि चिकणे असतात किंवा उंच किंवा छोटे असतात किंवा पिवळे किंवा हिरवे असतात. ठीक आहे, हे आपल्याला विचारले. तर बघा प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
ग्रेगोर जोहान मेंडल या शास्त्रज्ञाने हा प्रयोग केला होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 71. तर निम्नलिखित में से कौन सा एनसीएफ 2005 के अनुसार ईवीएस पाठ्यक्रम में सुझाए गए 6 विषयों में से एक है. इथं आपल्याला विचारलंय बघा की खालील 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय 2005च्या जो पर्यावरण अध्ययन हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याच्या पाठ्यक्रमामध्ये सहा जे विषय होते त्यांच्यापैकी एक आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 71 चं उत्तर आहे आपलं पदार्थ असू शकणार नाही, ठीक आहे, प्राकृतिक संसाधन असू शकणार नाही, चीजें कैसे काम करती म्हणजे वस्तू कशा काम करतात ते पण असू शकणार नाही. पण पर्याय क्रमांक 3 चीजें जो हम बनाते हैं और करते हैं म्हणजेच गोष्टी ज्या आपण बनवतो आणि करतो म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ही बरोबर असणार आहे. इंग्रजीमध्ये जर सांगायला गेलो तर थिंग्स वी मेक अँड डू हा पर्याय बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72 बघूया. उपाख्यान अभिलेखों में क्या नहीं दर्ज करना चाहिए. उपाख्यान जे अभिलेख असतात त्यांच्यामध्ये काय आपल्याला ऍड करायचं नाही आपल्याला इथं प्रश्नामध्ये विचारले. तर बघा काय येतं ऑप्शन बघूया आपण. ए म्हणतोय मुख्य रूप से समस्याग्रस्त स्थितियों की पहचान करना, निर्णय वाले कथनों को लिखना, मजबूतियों और कमजोरियों की पहचान करना या बच्चे की रुचियों और संबंधों आदि की पहचान करना. तर चारही पर्यायांपैकी बरोबर पर्याय जो आहे तर तो आहे बघा प्रश्न क्रमांक 72 चं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, मुख्य रूप से समस्याग्रस्त स्थितियों की पहचान करना, निर्णय वाले कथनों को लिखना. म्हणजेच मुख्य गोष्ट म्हणून ज्या समस्या असतात, ज्या अडचणी असतात त्या अडचणींची जी स्थिती असते त्यांचा शोध करणे आणि निर्णय घेऊ शकणारे जे आपले कथन असतात, कथन म्हणजे जे समरी असतात ते लिहिणे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, ए आणि बी. प्रश्न क्रमांक 73 बघूया. आप एक एकीकृत ईवीएस कक्षा के लिए कैसी योजना बनाएंगे. इथं आपल्याला म्हटलंय बघा की तुम्ही एकीकृत पर्यावरणच्या वर्गासाठी काय योजना बनवाल. तर बघा इथं एक पाठ में 2 या अधिक विषय क्षेत्रों को मिलाएंगे, अलग योजनाओं में से सभी विषयों को अलग करेंगे, विज्ञान और सामाजिक विज्ञान के लिए अलग अध्यापकों का प्रबंध करेंगे, पर्यावरण विज्ञान के लिए अलग अध्यापक का प्रबंध करेंगे. बघा पर्याय क्रमांक 4 हा निगेटिव्ह वाटतो, हा पण नाही, चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. पण पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. इथं आपल्याला म्हटलेलं आहे की एकाच धड्यासाठी 2 ते 3 अधिक विषय, म्हणजेच जसं की समजा आता विज्ञान आपण शिकवतोय तर विज्ञान शिकवताना गणित पण त्याच्यात जोडणार, इतिहास भूगोल विषय पण जोडणार आणि त्या पाठ्याचा गणिताशी काय संबंध आहे आणि इतिहासाचे काय संबंध आहे हे सगळे संबंध दाखवून तो धडा शिकवणार. तर हा पर्याय आपल्याला बरोबर वाटतोय. तर प्रश्न क्रमांक 73 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74 बघूया. पुनीत ने अपनी कक्षा 5 के शिक्षार्थियों का मानव शरीर की एक रूपरेखा दी और उन्हें भोजन विषय पढ़ाने से पहले पाचन तंत्र को बनाने को कहा. पुनीत चाहता था म्हणजे पुनीत नावाच्या विद्यार्थ्याने, तो 5वीच्या वर्गाचा विद्यार्थी आहे, त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांना मानव शरीर की एक रूपा म्हणजे त्याने आपल्या मानवाची जी शरीर असतो तो शरीर च आकृती काढण्यास सांगितलं आणि भोजन म्हणजेच अन्न हा विषय शिकण्याआधी त्याने पाचन तंत्र जे आपलं जे जी पाचन क्रिया असते पाचन तंत्र त्याचं चित्र त्याने बनवण्यास सांगितलं. ठीक आहे. तर तो काय करू इच्छितो हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 म्हणतोय परीक्षण करना कि शिक्षार्थी नामांकित आरेख बना सकता है, पाचन से संबंधित शिक्षार्थियों के विचारों को प्राप्त करना, अच्छे ड्राइंग कौशल वाले विद्यार्थियों की पहचान करना, पाचन की प्रक्रिया पर शिक्षार्थियों का मूल्यांकन करना. बघा पर्याय क्रमांक 1 पण चुकीचा आहे, 3 पण चुकीचा आहे, 4 पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे की तो त्याला काय वाटते बघा की पाचन म्हणजे पाचन क्रिया संबंधी विद्यार्थ्यांमध्ये जे पण त्यांचे विचार आहेत ते जाणून घेण्याचं प्रयत्न करायचा, त्याच्यामुळे त्याने ही क्रिया केली. तर प्रश्न क्रमांक 74 उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं असणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न बघूया पर्यावरण अध्ययनचं. निम्नलिखित में से क्या रचनात्मक आकलन के संबंध में सही नहीं है. तर पर्याय क्रमांक है कि रिपोर्ट कार्ड की प्रत्येक तिमाही में इसकी सूचना देनी चाहिए. अधिगम को सुदृढ़ करने के लिए यह अध्यापक को समय पर कार्रवाई करने पर मदद करता है. इसको छात्रों की प्रगति की निगरानी करनी चाहिए. यह बच्चे के सीखने की कोई
भी और भी जानकारी रचनात्मक आकलन में मदद कर सकती है. तर बघा या पर्यायाचं उत्तर 2 पण नाही, 3 पण नाही, 4 पण नाही, तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, की रिपोर्ट कार्ड, असं रिपोर्ट कार्ड बनवायचं की विद्यार्थ्याच्या प्रत्येक 3 महिन्यात आपल्याला त्याची नोंदणी करायला पाहिजे की बुवा या विद्यार्थ्याने या महिन्यामध्ये एवढे, या तिमाहीमध्ये एवढे मार्क घेतले. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हे 15 प्रश्न अगदी पाठ करून घ्या. याच्याशी मिळतो जुळतेच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसायला मिळणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुमचा स्कोर जेवढा पण झाला असेल तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून CTET होईपर्यंत सगळे व्हिडिओ आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्ही फक्त एवढे व्हिडिओ जरी बघितले तरी तुम्ही 100% 90 ते 100 मार्क्स घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.